कसं दाखवू आता तुम्हाला काय चालू आहे इथं. काय करते ग माऊ? काय हसती? काय करते? मी टाकीत होते. अशी कशी बसून? तुला जर स्वयंपाक नाही केला मी स्वयंपाकच खाणार नाही आणि करणार पण नाही. आज जबरदस्ती मला स्वयंपाकाला बसवणार आहे. हा आणि मी पण स्वयंपाक करणार तुलाच बसवणार. राहायचंय तुला उपाशी? हो मला उपाशी उपाशीच राहायचं. हो आता सर पुण्याला गेली तरी हरकत आहे मला. असं बोलले पण काढते. हो निघलंय सगळं निघलंय. तू जे जे बोलली ते सगळं निघलंय. बरं मी काय करणार आहे लय जोकर दे. कणिक मळायला लावणार तुला चपात्या करायला लावणार. कणिक मळते की ग चपात्या कशाला करायला होते मला? कोण करीत चपात्या? कसली आगावी ग. नका खायचं खायचं रोज मेच करायचं मेच खायचं. त्याला काय होतं? आजचे दिवस तर तुझ्या हातचं खातील मला 2 दिवस. मला आवडते जेवाची. कधी खाल्ले का माझ्या हातचं काय? आवडती ग. बरं तुला खाऊ घालते नंतर कधी तू मागणार नाही मग खायला. एकदा खाऊ घातलं मला मग नाही मागायचं. बरं कर बाई साफ कर टाकी. टाकीत बसून टाकीत साफ कर. वांग्याची भाजी कर आणि चपाती कर. टाकी अख्खी स्वच्छ करून घेतली. धुवून घेतलीस टाकी? मला बहिणी आगे बाई लगेच पदर. इसी यादा पे तो हम फिदा है. अगं शीतल तुला कळतं का नाही काय सांग बरं. परत जर स्वयंपाकाचं बोलली मी खरंच निघाले. बॅग पण नाही खोलली अजून. जाणार आहे तू? जाईल पुण्याला. हा तुला कळून का जायचं? हा थोडीशी हुशार आहे का तू? मग त्याला काय गाडी भेटली की जायचं. आणि तिकडे शेळ्या गवत खातात. हो शेळ्या बाहेर बाहेर यायचंय. सोड सोड त्याला बाहेर काढायचं. घसरची तुला शिरदादाच आहे ना. ये ना इकडं. कुठल्या साईडनी येईल? इकडे अशी इकडे. बोल आता माझ्या व्यवस्थेसाठी सांग. मी कुठे आले? तू आली रामपूर मध्ये. कोणाच्या गावाला आले मी? तू मावच्या गावाला आली. मावच्या गावाला आली आता चाली उसात शेंगा तोडायला चाली गवारीच्या. तर आज मी माझ्या मावशीच्या घरी आलेली आहे. मीरा मावशीच्या घरी. तिचं गाव बघायला. आता ती आपल्याला तिचं शेत दाखव. पिल्लू आले माझं. तर काय काय दाखवणार आज तू आम्हाला? तुम्हाला शेंगा दाखवणार, तुम्हाला वांगे दाखवणार, तुम्हाला गवत कापायला लावणार, तुम्हाला शेंगा तोडायला लावणार, तुला गायला पण गवत टाकायला लावणार. ते तर मी करते. तुला दारा पण काढायला लावणार. ते तर मी करते. तुला स्वयंपाक पण करायला लावणार. ते मी नाही करत. आणि हे माझे काका. कसं काय लग्न झाले होते. करेल की मी. करील का? आज शिकावं लागते बाबा. मग ती काय आता आली की शिकायला मावशी? आता मावशी शिकवा. आता तिने जर स्वयंपाक केला तर खायचा आहे. आता असंच बसायचं. असं आता काय करायचं? तो कणिक मळायची हे करायची आणि ती लाटायला भाजायला. मी कणिक मळते ना तुला. तर बघू आज मी खरंच स्वयंपाक करते का नाही करत. काय वाटतं करेल मी स्वयंपाक? मी खाईन. तो केला तर मी खाईन. आज कदाचित करायलाच लागतोय. नाही मी करणार नाही स्वयंपाक. आल्यावर तुझं घर दाखव. चला 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 पुढं पुढं आणि माग माग. चल रे श्रेयस कुठं चालला? गवत आणायला. घास. बिचारा किती बोलते तुला ऐकायला नाही. चल. तर आता गवत आणायला चाललो. काय कोणासाठी? म्हशीसाठी. म्हशीसाठी. तर ह्या म्हशीसाठी गवत आणायला चाललोय आम्ही. या म्हशीसाठी गवत आणायला चालली. हा अजून पण भरपूर जनावर आहेत. चरून आले ना ह्या? ते बाबा बिगीचे माणूस घेते. कोण आहेत ते? ठीक आहे ते बरं. कोण आहे माहित नाही आपल्याला. चालला शेळ्या घेऊन तिने काढला. येडे काढते त्या शेळ्याचा तुझ्या. एवढा मोठा विळा घेऊन चालली आहे. या हातात या
गवत कापायचं झाले, म्हशीला गवत आणायचे, हम्म. म्हशीचं दूध काढायचं. मला देणार काढायला? तुला तू धार काढ की म्हशीची. मी पण काढणार आज धार. तू पण धार काढायची, तो पण त्याचा खवा बनवायचा, पेढा बनवायचा. लगेच खावा बनतो. नाही, पेढा बनवायचा त्याचा. आपण आज धार काढूया. तुझी म्हैस द्यायची लाच मला. दिली तर काय पाडायच्या गव्हाणी. ते पहिल्या कचरा करते गंगरांनी कसं पाड होतं तसं पाडायचं गव्हाणी. कुठे आहे ग मावशी तुझं शेत? कुठे? ही काय शेत आहे, ही वांगी ही आपलीच आहे, हा ही वरचं आपलंच आहे. इकडचं पण ना. मामा. हे एकदा आलेलो अगं इथं आम्ही. हा? इथं गहू होता बघ एकदा. होय अगं आता. आणि इथं वांगी ती भेंडी सगळं आपलंच आहे. पुढे ती घास आहे, पुढे उभी आहे ती त्याच्या वरच्या रानात. हा माळव दाखव तुझ्या आता सगळं. हा? खायला शेंगा. इथं शेंगा तुझ्या. कशाच्या शेंगा म्हणली? हा सुंदर. आव सुंडा का असतो? चवळी. चवळी बोल ना मग. अगं चवळीच्या शेंगा खा. थँक्यू धन्यवाद. आणि ही गवत काप. गवत काऊ? हा, गवत काप, गायला नेऊन टाक. हा रान मेवा. दूध काढ. जायचं. तुझ्याकडचं म्हैस आहे ना? हा, माझ्याकडे म्हैस आहे. मग गाईचं कसं काढ? गाय घ्यायची. गाय पण घ्यायची. काय ह्या शेंगा? पण ती खाली बघ, पाय पता आणतो. नाही बरं, बघ. कच्चीच ती आहे. घास कापते. थोडी कच्ची हे हिरवीच आहे. कवळी पूर्ण ग. कवळीच आहे. तुला एका हाताने तुला सोला यायला, तुझ्या हातात ती. मी काष्टा घालते, मी गवत कापते, घास कापते. हा सांग काय करते तू? मी काष्टा घालते. काष्टा कसा घाल? असा काष्टा घालते, असा काष्टा घालते. असा काष्टा घालते. माझ्याकडे लक्ष दे. आणि असा पदर खवते, असा असं खाली बसते. अशी. आणि आता घास कापते. घास कापते. घास कुठं दिसायला लागला तुला याच्यात? काय घास? हे काय घास? ते घास आहे? हे घास कापते आणि म्हशीला नेऊन टाकते. काय आहे ते? हा? कशाचं आहे? घास आहे ग, मेथी घास आहे, मेथी घास. आणि म्हशीला टाकते, म्हशीचं दूध काढते, म्हशीला पाणी पाजते. पुढचं राहू दे, नंतर करून दाखव. आता काय करते तेवढं बोल फक्त. अख्खं गाव बोलशील करते एवढी एवढीच. आता घास कापते ग. ठीक आहे काप. शेंगा खातावर तू. कशासाठी चालवलंय हा घास? शेळ्यांसाठी. हा ना. हा हा नाही पुन्हा आणि लय मज्जा आहे बाबा तुमची इकडे. मज्जा कशाची? काम करायला. बोलायची मजा हा एवढा आहे. व्हिडिओ काढते म्हणून मला मज्जा वाटते. तुम्हाला काम करायला लागते तो फरक आहे. व्हिडिओ काढायची मज्जा आहे, आम्हाला काम करावं लागतं. आमच्या दिदू सोबत काढा. ये दिदू ये, तिला आम्ही इकडे खेळू आपण तिच्या सोबत. मी सांगते तिला काय काय. लाल कुकू आहे ठीक आहे. तुमचं दिसतंय आमचं. हा तुमचं नाही दिसत. कपाला तुझं दिसतंय. हाय माझं. छान निघते का फोटो त्याच्यात? खूप भारी निघतात. आणि तुम्ही ऑलरेडी दिसायला इतके सुंदर आहेत, मग तुमचे तर बघा विचार करा किती चांगले. कोण आहे? हा ना ते सुताक आहे. आता ह्यांच्या सुतकाची गोष्ट सांगते ना मी तुमच्या. तर ना जेव्हा पण मी सुतक हे नाव ऐकले ना, नाही तेव्हा मला रामकुंड जास्त आठवतं. कारण तुम्हाला नेहमी सुतक लागलेलं असतं. सारखं सुतक लागलं असतं. कारण यांचं जे गाव आहे ना, अख्खं गाव ही अख्खी यांची भावकी आहे. त्यामुळे गावात एक जरी म्हातारी कोणी पण जाऊ, मग अख्ख्या गावाला सुतक पाळायला लागते. त्याच्यात बुद्धी किती. तर आता एवढा हा पदक. तो बघत दिसतंय ना व्यवस्थित. त्याच्यावर बुद्धी. हो ना ग मग तुमच्या गावाला नेहमी सुतक असते. याच्यावर काय उपाय करा. काय उपाय करावा आता? ती करते ना उपाय. कोण? ते कॅमेऱ्यातली माणसं. आम्हाला पाळावं लागतं आमच्या देवीमुळे. कसं पाहिलं जायचं ते कसं केलंय. मी पण कापू का? तुम्हाला काय येते कापायला? तुम्हाला येते व्हिडिओ काढायला. आमच्या शेळ्या गावात लागतंय तुमची कामं बाई. तुम्ही करा, आमची आम्ही करतो. आम्ही शेतकऱ्याला अशी कामं असतात. तरी थोडस दाखवायला काय होते. शेतकऱ्याला अशी कामं असतात ग. दाखवाय करा ना मग व्हिडिओ काढायचा. आता मी पण काढणार. हात कापून बघ. ए बाई आधीच असं बोलू नको ना. नीट कापून. कसं कापू? कसं कापू? डोक्यातून कापू. गाईज
कापा ना. आ? लावला जोर मी पण. लावला जोर तिने पण. तर हे गवत आपण गायींसाठी म्हणजे जनावरांसाठी घेऊन चाललोय आणि हे गवत काय हे मेथी गवत. मेथी घास तर हे मेथी गवत मेथी घास मेथी घास आहे आणि हा पौष्टिक असतो जनावरांसाठी. हे पोषक असते जनावरला. हा, म्हणून मग मी कापून घेऊन चाललोय. ह्याच्यापासून जनावरला चांगलं असतं. येतंय का कापाय तुम्हाला? थोडं थोडं. मग ती येडे बनण्यासाठी कापते. तिथे पाठ घेऊ का पुढं? 5 पुढे न्यायचा ना. त्या वहिनीच्या पुढे जा. काय काय निघत असत बोकडी जर पोट बघेल तर पळणं व्हायचं नाही. जोर लागत नाही याला, नुसतं कापायचं. तेवढं पण जमा. ह्याच्यापासून दूध लय देतात गाय. गाय दूध देतात. गाय दूध देतात हे चारल्यावर. बरे हम्म. पण तुम्ही सगळे जरशा गायच पाळतात. म्हैस पण आहे ना आम्हाला. शेळ्या पण आहेत आम्हाला. आहेत ते बघा. दाखवायचे शेळ्या दाखवायच्या. नाही शेळ्या पण आहेत आम्हाला. आम्हाला व्हिडिओ जायचा त्यांचा. आणि बकरी पण आहेत आमच्याकडे. आहेत आहेत दाखवते थोड्याच वेळात तुम्हाला यांचे सगळे जनावर. बकरी दाखव पुन्हा त्यांना. ह्या बकरीला घास आणून टाकला म्हणायचं. मग ह्या बकरीला जरा किंमत द्या म्हणायचं. ए लगेच लागली का विकायला? आता जमायला लागलं मला. जमायला लागलं येत असतं हाताला सांभाळून. हो एखादा की येडी होता. काय काय लय जड आहे. हा? काय काय लय जड आहे रे बाबा. शेंगीची खाती. पिवडी काय करते पिवडी? जमते घे. जमते बस का आता? काढू का? बस का तर बाजार बनले. नाही राहू दे व्हिडिओ कर पण मी करते थोडा. हॉस्टेल पण इथे राहायचं का आता? हा बनव जा तिकडे गावाकडे आले चांगली. परत येईल ना मी निवांत. तिकडे जमत नाही का असं? चला आता ते तर गवत काढत बसतील. आम्ही अजून त्यांचा मळा बघतो. तुम्ही बघा इतक्या उन्हाळ्यात सुद्धा इथं किती हिरवगार आहे. तो वेदर चेक करा तुम्ही. कसं यायचं रे तिकडे सगळं पाणीच आहे. कुठून तू कुठून जाते? चल मग जा. पवनचक्की आली आता तुमच्याकडं. त्याच्या आतमध्ये एक वेगळंच विश्व आहे बाबा. लय मोठा असते ते. पिली का पाणी? काय ग पिलीस का? बस बस आता. हे आंब्याचं झाड आहे. हय पानकोंबडी. तरी कोबीची शेती. टँग 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 टँग. भाजीला बरं आहे तुम्हाला सगळं शेतातच मिळून जाते. कोथिंबीर सगळं जे पाहिजे असेल ते. चांगले दाखवलं. आई बघेल तर ओळखल तुम्हाला लगेच. तिकडे जाईन का लगेच नाही. मोबाईलवर पाठवायचे का ग? येते की पाठवायला. पाठवलं ना मी. म्हणजे तुमचा नंबर लागेल ना मला. नंबर गजानन मामाकडे आहे बघ. बरं चालेल पाठव. झालं रेकॉर्ड. हो. हा कांदा. ह्या फुलावरनं कळतंय मला कांदा आहे हा. हे फुल कधी येतं? लय जास्त दिवस झालं फुल येत आहे. किती कळत रे तुम्हाला शेतातलं. काँग्रेस पण आहे बा.
काँग्रेस माहिती का काय आहे शेतांमध्ये आपल्या येतो. सनसेट. ये तू सांग मला कसं काढायचं. अख्खा मुळा सगळं डुबतंय. मोठ्या गाड्या ये की व्हिडिओ मध्ये अख्खा मुळा सकट काढायचा. तर आज आपण कोबू कसा काढायचा मी तुम्हाला सांगते. असा हा कोबू तयार होतो. हे त्याच्या मागचे हे न लागणारे पानं असतात आणि आतमध्ये त्याचा हा गोळा असतो जो की आपण भाजीला उपयोगी करतो. आणि हा उपटताना असा तोडायचा नसतो, तो डायरेक्ट मुळा सकट काढायचा असतो. बरोबर ना? लगेच निघेल ना दोन्ही पण. कसं काढ तू सांग. सोपं कसं वाटेल तसं उपटून काढल्यावर त्याला नंतर येणार का? ठीक आहे, आपण आतमधून काढू. तुटल का माझे? नाही तुटणार ना. आपण उपटून काढू. फायनली काढला. तर असा कोबू काढायचा असतो. शिकून घ्या माझ्याकडून. बरोबर काढला ना? चलो. बघ रे, बघितलं का तू? आणि ह्याला परत आतनं मग कापून याची भाजी करायची. राईट. याची भाजी तुला बनवायची सांगायचं बोलायला लेकरांना बोलले ना. आता कोबी हे काढताना त्यांच्याकडनं शिकून घेतला. हा घेतला, पण त्यांना सांगायचं अगोदर बोलायला सांगायचं आहे ना? बोलली का काय? अरे मला काय माहिती बाबा, नाही जमाना आज जास्त बोलायला. कोणाला बोलायत नाही जास्त? मला बोलायत नाही तर बोर झाली काय? नाही, ते नवीन वातावरण आहे ना सगळं, थोडस असं ते सोशल एन्झायटी असते ती. तसलं आम्हाला येत नाही. कळलं ना तुम्हाला? सोशल एन्झायटी म्हणजे तिला किती लोक फॉलो करतात. माझ्या मळ्यामध्ये दुधाचं मोठं पाणी. माऊ मुगाच्या शेंगा कुठे? बघ्या खास्यांगा गवत कापू लागते का नाही? तू दे की कापायला. मी कापते गवत. तू काय करते? अजून गवत कापायला लागली. आणि गवत कापायचे. लय तुमची काम आहेत बाबा, साधी काम आहेत का? आणि आमच्यासारखी लोक तुमच्या कामाचे व्हिडिओ बनवून पैसे कमवतात घरी बसून. हा, आणि आम्ही काम करतो. छान आहे माऊ तुझं गाव. लय गाव छान आहे. माझं गाव छान आहे का? इतका उन्हाळा असून पण इतकी हिरवळ बघायला मिळाली मला. होय अगं, पण काम करावं लागते ना आम्हाला. काम तर करायला लागतं. काम करावं लागतं. गवत कापायचं, जनावर टाकायचं, हे काम करावं लागतं. हे आम्हाला मजेसाठी बघायला छान वाटतं. तुम्हाला छान वाटतं, आवडतंय तुम्हाला. आणि आम्हाला रोज काम करायचं याच्यात. आमच्या गायला गवत टाकायचं, म्हशीला टाकायचं, शेळ्या आहेत आमच्याकडं. तिला घरी जायचं असेल आता. लय उशीर झालं. नेते का घरी आता? घरी जायचं तिला. केव्हाच आणलंय ग. घरी जायचं आता. थोडं बारीक केलं काही गवत कापायला उशीर होतो ना. हे कसलं गवत आहे? मारवेल. मार्वेल. अन्न मकवान काहीतरी बनवायचं ना? मकवान होते. मकवान एकच असतं. हे मारवेल. गायांसाठी गवत. आम्हाला उन्हाळ्यात पण असलं हिरवगार आहे आता. मग किती बाई भारी तुमचं. पाणी किती उन्हाळाच वाटा नाही इथं आल्यावर. तिकडे असे उन्हाने तापून गेलतो. इथं असा हिरवळीचा गारवा मिळाला मला. शेंगा पण खायला आहेत तिथं. शेंगा पण खायला आहेत. माळ्याच्या मळ्यामध्ये
लय घेतले आता मी. घे बरं आहे, आज उपवास नाही मला. हो द्या. उद्या उपवास आहे, उद्या नाही मिळणार खायला. शेंगा पण माळावर आहे. हा असा आळा घ्यायचा हा आणि अशी पेंडी बांधायची. अशी पेंडी बांधायची. अशी पेंडी बांधायची. अशी पेंडी बांधायची आणि पिळा टाकायचा. असं असं असा पिळा टाकायचा. आळा घेऊन पिळा करा. आळा घ्यायचा असं नाही तर असं पिळा टाकायचा असा. असा ही खवायचा ह्याच्यात. झाला बहारा. येस बहारा झाला आता. बरं झालं, आता हा डोक्यावर घेऊन जायचं. आता डोक्यावर घ्यायचा. ही बहारा न्यायचा घरी. टाकायचा म्हशीला. काका आले काय? नाही आणि हे गवत नेतात गाडीवरनं घरी. ते काढायला लागलेत गवत. मी कोबू घेऊन चालले पुढं शेंगा खात खात वांगे काढायला. ए बघायनो, आता काय काढतात? तर वांगी तोडतात. पदूला बी द्यायचं, भाजीला द्यायचं असतं. येत नाही सहज. तो तिथं शेंगायचं सगळं. हा भेंडी यायचं. माळव ही तोडा घ्यायचं. माळव घ्यायचं फुलून. छोटासा वांगा. छोटे छोटेच लय. तोडून नेल्यात ना काल. काल नेल्यात, आज नेल्यात. आज बी नेल्यात ना. ती काय बाजारला. किती निघाले? त्याच्यात भाजी पुढची आम्हाला काय माळव खूप गच बरं. खूप लागते ते बी. विकत घ्यायची गरजच नाही. तो भेंड्याची. हा भेंडी दाखवते आता मी. आणि ही बघा भेंडी दिसते का? इथे ह्यांना भाजीपाला विकत घ्यायचीच गरज नाही. सगळं काय ह्यांच्या शेतातच आहे. मग हे येतात शेतातनं तोडतात, घरी जाऊन भाजी बनवतात आणि हेच विकतात सुद्धा. आपण शहरात राहून किती सारं मिस करतोय बघा. काय झालं माझ्या फोनला? ठीक आहे ठीक आहे. भेंडीची फुलं आहेत. भेंडी 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 छोटीशी भेंडी. आणि ही इथे एक भेंडी. अजून वांगी तोडतात आहेत काका. हा ऊस पण आपलाच आहे. ही पवनचक्की पण आपल्या शेतात झाली. सूर्य मावळलाय आता. भेंडी पण घ्यायची का? तोडू का मग मी पण? तोड की. आहेत मी बघितल्या थोड्या. भेंडीची भाजी चांगली असते का नाही? हा इकडची भेंडी तोडू. आवाज बघा. आवाजच नाही. रेकॉर्ड करते. कोणा त्यांना सांगायला लागतं ना आपण काय करतोय. हे मोबाईल मधल्यांना. मग ते रेकॉर्ड करून लोक बघतात आपले व्हिडिओ. भेंडी आवडते का नाही? मला काय काय द्या खाते मी.
तुझ्या आईला दाखव की. आईलाच दाखवते. तू आता दाखव ना माळव किती आलं आपल्याकडे. बापरे, टोमॅटो, वांगी, भेंडी. आता कोबू आणि कोबू मी काढून ठेवलाय, तुला का उपटून आणलेलं तिकडनं मागणं. तर गाईज ही भेंडी नाही, भेंडा आहे एवढा मोठा. आणि अल्सो दॅट हे दिसत नाहीत ना. कुठे काकडी आहे? काकडी आणि गाजर आहे बघ. हा 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 हा. तो खायला जास्त बारीक असलं तरी तोडायचं. काकडी काकडी काकडी. एकदा झालं ना चालू की मग काय पाठवता येईल की थोडासा खर्च होईल, पण नंतर रिकवर पण होऊन निघेल. काय आता ती लोक ती नांगरायचे, मिरची लावायची मग ती सगळा हा सगळं मिरची लावायची. घे 2 गोळ्या. 2 गोळ द्या. काय घेते? कोथिंबीर. बाई मी तर पाय देते कशा तुळशा भाजी आईला आवडते. तांदूळची भाजी तू थोडी मला सापडली वांगी, 2 सापडले. टोमॅटो. सकाळी महागाई तुझ्या कोण आलं खायची का टोमॅटो? नको. लक्झुरियस लाईफ. चला घराकडं. काय ग, काय पाहिजे तुला? हा, भेंडी देत होते ना चांगली, खाल्ली नाही. अरे एवढा मोठा हुंदकारा. कोबी खायची का? कोबी नको. हा यांच्यासाठी घास घास. या शेळ्या दाखवायच्या राहिल्या. शेळ्या आता उद्याच्या व्लॉग मध्ये. हो ना ग, ओरड एकदा. चल. ऐ रंभा लय रागाने बघते ग.